एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. की सुरेख आहे. एवढे पैसे मोजल्यावर काही सुरेखच दिसतं. ठेवून दे होता तिथे. असू दे हो. क्षीरसागर काय आता परत येत नाही, ते गेले अज्ञात स्थळी. कशाला वापरायची आपण दुसऱ्याची वस्तू. लक्ष्मीपूजन गेलं माझं ओकू बोक. उद्या पाडवा आहे आणि तेव्हाही घालणारे मी हा हार. अरे बापरे, तो कोण वाजवतोय दरवाजा. एवढी रात्री कोण आलं असेल. अरे क्षीरसागर साहेब, तुम्ही इतक्या रात्री. तुम्हाला काय वाटलं दिवसभर तोंड काळं केलं म्हणजे रात्रीच्या काळोखात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. जरा हळू बोला, घरातली माणसं. जरा गप्प बस. बोलू दे त्यांना. नाहीतर या असल्याच बायका नवऱ्यांना रस्त्यावरती आणतात ना. ज्या देशपांडेंच्या नावाने तुम्ही देणगीचे पैसे वसूल केलेत ना माझ्याकडून, त्या देशपांडेंनीच रस्त्यावर आणलंय मला. साहेब माझं ऐका. ओ त्यांना कल्पना नव्हती की तुम्ही आमचे मित्र आहात. मित्र नाहीये मी, तुमचा फायनान्सर आहे मी. माझ्यावर केस चालू आहे म्हणून मी काही बोलू शकत नाहीये, नाहीतर मी तक्रार केली असती. देशपांडेंचं नाव पुढे घेऊन तुम्ही पैसे खाता. आम्ही ठेवायला दिलेले पैसे गडप केलेत तुम्ही म्हणून. तुम्ही आम्हाला पैसे दिलेत याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे. हो बाई, काय बोलताय तुम्ही हे. आमची इन्फॉर्मेशन तुम्हीच दिली असणार. इन्क्वायरी कमिशनला जर का मी सांगितलं ना की देशपांडेचं नाव पुढे करून तुम्ही लाच खाता, देशपांडे आत जातीलच, त्याबरोबर तुम्ही आतमध्ये जाल, लक्षात ठेवा. क्षीरसागर साहेब कशाला वाढवता एवढं सगळं. ललिता जा, आज जा ना यांची बॅग घेऊन ये. जा. खरंच सांगतो क्षीरसागर साहेब, आम्ही खूप घाबरलो एवढे पैसे बघून. आम्हाला भीती वाटली म्हणून मग सगळे पैसे देशपांडेंच्या घरी नेऊन ठेवलेत. साहेब खोटं बोलताय ती लोक. हो, ज्या दिवसापासून यांच्याकडे पैसे ठेवायला दिलेत ना त्या दिवसापासून या लोकांची मजा चालू आहे. दागिने काय घेतायत, साड्या काय घेतायत. कळेल ना, कळेल ते आता. आजच्या कंकणाला आरसा कशाला हवाय. हा घ्या घ्या बॅग घ्या. उघड रे. हे काय त्यात फक्त दागिने आहेत. पैसे कुठे आहेत माझे. तेच सांगितलं ना, देशपांडेंच्या घरी आहेत.
साहेब आम्हाला थोडा वेळ द्या ना, आम्ही तुमचे सगळे पैसे परत करतो. 50 लाख दिले की नाही, मी तुम्हाला शब्द देतो. शब्द? तुम्ही मान कापून दिलीत ना तरी विश्वास नाही ठेवणार तुमच्यावरती. ठीक आहे, ठेवतो तुमच्या शब्दावरती विश्वास, पण त्याची किंमत म्हणून हे दागिने माझ्याकडे राहतील. श्रीराम, बरते दागिने टाकायच्यात. तुम्ही काही भिकारी समजलात का आम्हाला? भिकारी नाही, दरोडेखोर. तुमच्या गळ्यात जो हार आहे ना तो माझ्या बायकोचा आहे. कुणाला विचारून घातला तो हार? काढा. हरिराम, घे. चल रे, चल. हेमंता, किती दिवस असा उदास राहणार आहेस तू? तू कधी आलास? आत्ताच घरात आलो आणि तुला पाहिलं. सणाचे दिवस आहेत आणि त्याला काय वाटेल याचा तरी विचार कर. अंजली, अनिता. नाही, नको, त्यांना नको बोलूस. अगं बाई, आलात तुम्ही? भाऊजी पाहिलत ना, पाहिलत कसे चेहरा पाडून बसलेत ते. आता तुम्हीच समजूत काढा त्यांची. दादा, मला एक कळत नाही, प्रत्येक वेळेला माझ्याच हातून का चुका होतात रे? अरे असं काही नसतं रे. हे बघ, आपण माणसं आहोत ना, चुका नेहमी माणसांच्या हातूनच होतात. दादा, माझ्यामुळे नुकसान झालंय, हजारोचं नुकसान झालंय. आणि ते आजचं नाही रे, लहानपणापासून असंच आहे. याला काही अंशी मीच जबाबदार आहे. मला मोठेपणा मिरवण्याचा इतका सोस आहे. तू लहान राहिल्याने माझा मोठेपणा उठून दिसेल म्हणून मीच तुला तू लहान आहेस असं म्हणत आलो आणि समजतही आलो. तुम्ही असं का बोलताय भाऊजी? अहो, डोक्यावर मोठा माणूस असणं भाग्याचं असतं. तुमच्या सावलीत सुखात राहिलो आम्ही. मला यांचं म्हणणं पटतंय. हे अजूनही भाऊजींना लहान मुलासारखंच वागवतात. त्याचं प्रेम आहे ग वहिनी माझ्यावरचं. पण मी एवढा शिकलो, प्राध्यापक झालो, 2 मुलींचा बाप झालो, तरी माझी जबाबदारी मला कळायला नको का? मी तुझ्यावर जबाबदारी अशी कधी टाकलीच नाही. खरंच माझं चुकलं. आय एम सॉरी. भाऊजी, अहो तुम्हीच डोळ्यातून पाणी काढायला लागलात तर आम्हाला कोण धीर देणार? माझी तर सगळीकडूनच गोची झाली. तूही बोलत नाहीस माझ्याशी, आबोला धरलायस. मी नाही धरला तुमच्याशी आबोला. मला ना कुणाशीच बोलावं असं वाटत नव्हतं. आणि एक सांगू का, तुम्ही जे काही अजाणतेपणे केलत ना, त्यामुळे पुण्य कमवता आलं आपल्याला. पैशांचा फायदा नाही झाला, पण परोपकार करता आला.
अहो तुमच्यामुळे त्या अनाथ मुलांचं तोंड गोड केलं आपण. अनिता, अगं ते तर सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. तुम्ही सगळेजण माझ्या चुकांवर कसं बेमालूमपणे पांघरून घालताय ना. अनिता, आय एम सॉरी. काय करताय तुम्ही? पुरे झालं आता. मग असं काहीतरी करता आणि मी रडले की म्हणता माझ्या बायकोच्या डोळ्यात अश्रू तयारच असतात म्हणून कधीही येतात. हे बघ आत्ताही आले. हा हे बघा, उद्या पाडवा आहे. अनितासाठी साडी घेऊन या आणि तोपर्यंत तू माफ करू नकोस यांना. नाही, आणणार, नक्की आणणार. आता काय होईल? उजेड ठेवलेले दागिने घेऊन गेला तो क्षीरसागर आणि मी घातलेला हारही. तू पण ना कशाला घातला होतास ग हार? त्याच्या बायकोचा होता ना तो. तर आता काय करायचं? काय कुठनं उभी करायची एवढी मोठी रक्कम? वहिनींचे दागिने पण गेले, त्यांना काय उत्तर द्यायचं? ती काळजी नाहीये मला. मी काहीही सांगितले तरी त्या विश्वास ठेवतात माझ्यावर. मी घेईन त्यांना सांभाळून. पैशाचं काय करायचंय? नवीन घेतलेली प्रॉपर्टी 1 वर्ष तर विकू नाही शकत आपण. तर आपल्याकडे फक्त हे घर शिल्लक राहिलेलं आहे. काय बोलताय तुम्ही? माणसाने आपल्या समोरचं जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये असं म्हणतात. म्हणणाऱ्याला काय वाटेल ते म्हणेल. त्या क्षीरसागराने कांशिलावर फक्त बंदूक ठेवायचं वाक्य ठेवलं होतं. अगं जीवच गेला तर बसायचा पाठ काय चाटायचा आहे? आता हे घर गहाण टाकण्याखेरीज दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. हे बघ, इंद्रनीलचं लग्न झालं ना, आपला वाटा आपल्याला मिळाला की घेऊ सोडून. पण हे घर वहिनींच्या नावावर आहे माहितीये ना. तूच आत्ता म्हणालीस ना त्यांची काळजी नाही, त्यांना घेऊ सांभाळून. पण घेऊ ना त्यांची सही. आत्तापर्यंत काही कमी सह्या घेतल्या त्यांच्या? नाही, तुम्ही कुठला तरी दुसरा विचार करा. गडबड झाली तर रस्त्यावर येऊ. पण कळतंय का तुम्हाला? ललिता, आता विचार करायला काहीही वेळ नाहीये. मी बोलतो त्या बिल्डरशी, त्याकडनं आपण खूप प्रॉपर्टी घेतलेली आहे. तो आपल्याला काहीतरी मदत करेल. घरच्या लोकांना मात्र तू सांभाळ. ललिता, अगं ललिता, आपली दागिने दिसत नाहीत अगं. अगं म्हणजे मी म्हंटल दहीभाताचं नैवेद्य दाखवीन आणि उत्तर पूजा करीन आणि दागिने कपाटात ठेवून देईन. पण बघते तर दागिने नाहीच आहेत तिथे. बहिणी, अहो टेन्शन नका घेऊ तुम्ही. दागिने आहेत घरातच. म्हणजे आज सकाळीच उत्तर पूजा केली मी नैवेद्य दाखवून आणि मग दागिने उचलून कपाटात ठेवले. हो का? खरं म्हणजे काल रात्रीच उत्तर पूजा होणार होती. म्हणजे नाही, म्हणजे हे म्हणाले होते मला की रात्रीच दागिने उचलून ठेव. पण म्हटलं नको, रीतीप्रमाणे सगळं होऊन जाऊ दे ना. म्हणून मग सकाळी उत्तर पूजा केली आणि कपाटात ठेवले दागिने. देऊ का तुम्हाला मी? अगं नको ग. तुझ्या कपाटात काय आणि माझ्या काय सारखंच ना. अगं बाई, पण आज तुम्ही दोघंही लवकर उठलायत का पाडवा म्हणून? हो. निलिमा सुद्धा अगदी उत्साहात आहे पाडव्याच्या तयारीसाठी. बर जाते मी. बाळूला फराळाची तयारी करायला सांगते. हा, येते. हो, पाडवा आहे मग काय तू ये ना इकडे मला ओवाळायला. काहीतरी जा तुमचं. या वर्षी कुठे, पुढच्या वर्षी ओवाळेन. अरे यार, आता ना आपण व्हिडिओ कॉल केला पाहिजे होता. काहीतरीच तुमचं असं म्हणताना तू नक्कीच लाजली असणार. ते मला बघायचं होतं. हा, पण तुझा अँटिक फोन. प्लीज माझ्या फोनला काही बोलू नका. आठवतंय ना, याच फोनमुळे भेटलोय आपण. हा, काय दिवस होते यार ते मस्त, गोल्डन डेज. तुला माहितीये, जर तू इकडे आली नाहीस ना, तुझंच नुकसान होणार. नुकसान? कसलं नुकसान? मी दरवर्षी आमच्या घरातल्या बायकांना, म्हणजे माझ्या आईला, काकूला आणि वहिनीला साडी घेत असतो.
तू आलीस तर तुलाही घेऊन देईन साडी. वाव, तुम्ही घेता सगळ्यांसाठी साड्या? म्हणजे डन. मग यावर्षी मी तुम्हाला साड्या घ्यायला मदत करेन. व्हेरी गुड आयडिया. एक काम करतो, मी दुपारी तुझ्याकडे येतो, मग आपण जाऊ. हा, दुपारी? नाही नको, आपण संध्याकाळी भेटूया ना. मी वेळ कळवते तुम्हाला. संध्याकाळी का? ऍक्च्युली पाडव्याला दरवर्षी आमच्याकडे एक साडीवाला येतो. तो येऊन गेला की मी कळवते तुम्हाला, मग आपण भेटू. किती वाजता येणार आहे साडीवाला? 4 वाजता. का हो? नाही नाही, ओके, भेटूया. लव यू. हो. हो काय हो? तू पण म्हण ना. काय तुम्ही पण? म्हण ना. बरं. म्हटलं असं समजा. ए ए ए किमान गप्प बसा असं तरी म्हण ना. गप्प बसा हो. गप्प बसा. या वर्षी साड्या खूप महाग देताय बरं का? अहो आजी, काय करायचं, महागाई वाढली आहे, पण साडी कशा आहेत? दरवर्षी तुम्ही हेच म्हणता. अरे बाबा, आमची ही दुसरी पिढी आहे. आमचे वडील तुझ्या वडिलांकडून साड्या घ्यायचे दर दिवाळीला, आम्ही घेत राहिलो. हे सगळं समजून घेऊन किंमत समजुतीने सांग म्हणजे झालं, एवढीच अपेक्षा आहे. येऊ का? अरे नील, अचानकच आलास? साड्यांचा पसार आहे. हो भाऊ, जरा आपण जावं आलेला. नाही नाही नाही, असू द्या, मला पण साड्याच घ्यायच्या. हा, अरे तुमच्यात काय टेलिपथी वगैरे करे? बरोबर समजतं. हा, कसली आले टेलिपथी? आपली ड्रीम गर्ल आहे ना ही देते याला सूचना. सूचना वगैरे काय, मी सहज सांगितलं. हो, तरी मला वाटलं साडीवाला किती वाजता येणार आहे विचारलं ना, काहीतरी वेगळं. बरं, आमच्या जावेनं छान साड्या दाखवा. काय रे, पाडव्याची साडी आजच खरेदी करतोस का काय? आजी. हा, म्हणजे ती घ्यायचीच आहे. आता मला आईसाठी, काकूसाठी आणि माझ्या बहिणीसाठी साडी घ्यायची आहे. म्हणजे लगेच कारण मिळालं ना तुला? हो, तुम्ही साड्या दाखवा. ही घ्या, आईंसाठी छान दिसेल त्यांना. हो खरंच, आणि रंग सुद्धा छान आहे. हा. नाही, पण आई अशी नाही साडी घालत. साड्या घालत नाहीत रे, साड्या नेसतात. साड्या नेसतात आणि पायजमे पॅन्ट्स घालतात. सॉरी, चुकलो. तुम्ही हीच घ्या. ही कशी आहे? छान आहे, पण ही ना तुम्ही काकूंसाठी घ्या. आईंसाठी मी म्हणते तीच घ्या. माझी पसंत नक्की आवडेल त्यांना. नाही, आई नाही नेसणार, ही तिच्या टाईपची नाहीये. म्हणून सांगते, हीच साडी घ्या. बेट लावता? बघा, बेट लावशील, मग हारशील आणि मग रडशील. मी का रडेन? कारण मी हरणारच नाहीये. पैसेवर सांगते मी तुम्हाला. चल, लागली बेट. तू पसंत केलेली ही साडी आईला नाही आवडणार. आवडेल. बेट यू. सध्या एवढीच हो. आणि तुम्ही पैसेच काढून ठेवा, यावेळेला विसरा साड्या. असं का म्हणतेस? ती इंद्रनीलची वाट पाहते, पण तो स्वानंदीच्या नादात आईला विसरला बहुते. हो ना, वहिनी दरवेळेला तोच आणतो साड्या. यावेळेला कुठे आणल्या आहेत? असं कसं होऊ शकतं आई?
अगं बाई ललिता, भाग्यवान आहेस हो. तुम्ही साड्यांबद्दल म्हणत असाल तर तिघीही भाग्यवान आहात. ललिताबाई, आता तुम्ही ओवाळा भाऊजींना. आई सांगा ना, कशी वाटली साडी? छान आहे साडी. नाही आई, तुला आवडली नसेल ना तसं सांग स्पष्ट, मी बदलून आणतो. काय तुझ्या स्टाईलची नाही आहे ना ही साडी? अरे नको, खरंच आवडली साडी मला. आणि माझ्या स्टाईलची नसली ना तरी आता ह्या पद्धतीच्या साड्या नेसीन मी. बघ उगाच मी आणली आहे म्हणून तू ती नको नेसूस. अरे खरंच खूप आवडली साडी मला. सॉरी, पण थँक्यू आई मला जिंकवल्याबद्दल. ऍक्च्युली ही साडी स्वानंदीने पसंत केली आहे. मी तिला सांगितलं होतं की आईची ही स्टाईल नाही, आईला ही साडी आवडणार नाही. ऍक्च्युली ना आम्ही पैज लावली होती जी मी जिंकले. असं झालंय का इंद्रनील? मग तू ना साडी बदलून आण. नको, तुला आवडली आहे ना मग तू नेस. तू पसंत केलेल्या सुनेने तुझ्यासाठी पसंत केलेली साडी आहे ही, आणि ती तुला आवडली आहे याचा मला आनंद झालाय.